मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद. राज्यात सध्या रुग्णांची हेळसांड होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. कारण महाराष्ट्रभरात IMA, MARD, ASMI आणि विविध स्पेशलिस्ट संघटनांनी काल म्हणजेच 4 ऑगस्टपासून बेमुदत संप पुकारला आहे. राज्य सरकारने BHMS डॉक्टरांना CCMP कोर्स पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी करण्याची परवानगी देणारा निर्णय घेतला आहे. हाच निर्णय तात्काळ रद्द करावा या मुख्य मागणीसाठी हा लढा तीव्र झाला आहे. IMAच्या मते या निर्णयामुळे होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी प्रॅक्टिस करण्याची कायदेशीर मुभा मिळेल. मात्र यामुळे रुग्णांना योग्य आणि प्रॉपर उपचार न मिळाल्याने नागरिकांचे आरोग्य थेट धोक्यात येऊ शकते, असा गंभीर आरोप डॉक्टरांच्या संघटनांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर आज स्थानिक पत्रकार भवनात IMAच्या वतीने एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार भवनात पार पडलेल्या या पत्रकार परिषदेत राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात जोरदार टोला लगावण्यात आला. रुग्णांच्या जीवाशी खेळणारा हा निर्णय सरकारने तात्काळ मागे घ्यावा अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. या पत्रकार परिषदेला IMAचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेंद्र बेदमुथा, जिल्हा सचिव JB राजपूत, जिल्हा कोषाध्यक्ष नितेश छाजेड आणि डॉक्टर शैलेश छाजेड हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी या दोन पूर्णपणे वेगळ्या वैद्यकीय पद्धती असून अवघ्या एका कोर्सच्या आधारे ॲलोपॅथी प्रॅक्टिसची परवानगी देणे म्हणजे रुग्णांच्या आरोग्याशी तडजोड करण्यासारखे आहे, असा गंभीर इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रभर इंडियन मेडिकल असोसिएशन, MARD संघटना, रेसिडेंट डॉक्टरांची, स्पेशलिस्ट लोकांची संघटना आणि इंटर्न्स लोकांची संघटना कालपासून बेमुदत संपावर आहेत. याचं कारण, मुख्य कारण असं की जे BHMS डॉक्टर आहे यांना एक 6 महिन्याचा कोर्स गव्हर्नमेंटनं तयार केला, त्यांना सर्टिफिकेट दिलं आणि त्याची नोंद महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये करण्याचा हा शासनानं निर्णय घेतलेला आहे. मूळ आमचा त्या निर्णयाला विरोध आहे. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये फक्त रजिस्टर्ड मेडिकल डॉक्टर म्हणजेच MBBS अँड अबोव यांच्यासाठी ती सेपरेट काउन्सिल स्थापन झालेली आहे. जशी आता आयुर्वेदिक लोकांसाठी वेगळी काउन्सिल आहे, जे होमिओपॅथिक डॉक्टर लोक इकडे घुसत आहेत त्यांची होमिओपॅथी काउन्सिल वेगळी आहे, फार्मसी वेगळी आहे, डेंटल वेगळी आहे. तर प्रत्येक पॅथीच्या ह्या काउन्सिल आहेत. तर ही मिक्सोपॅथी या शासनानं सुरू केलेली आहे. तर याला आमचा कडाडून विरोध आहे. आणि 6 महिन्याचा फार्माकॉलॉजीसारखा अत्यंत महत्त्वाचा, अत्यंत कठीण आणि सगळ्यात कठीण हा विषय असलेला MBBSला त्याच्यात 6 महिन्याचा कोर्स करायचा आणि याने ॲलोपॅथीची प्रॅक्टिस सुरू करू द्यायची म्हणजे हा जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा हा एक सरकारचा प्रकार आहे. त्याच्यामुळं हा प्रश्न जनतेशी जास्त निगडीत आहे. जनतेच्या आरोग्याला भविष्यात धोका निर्माण होऊ नये आणि याचे वाईट परिणाम होऊ नये. याच्या लहानापासून मोठ्यापर्यंत याचे अनेक साईड इफेक्ट असतात, त्या लोकांना ते माहीत नसतात आणि त्याच्यामुळं याच्यात फार दुरोगामी परिणाम संपूर्ण भारतभर, महाराष्ट्रभर होणार आहे. त्याच्यामुळं शासनानं हा निर्णय रद्द करायला पाहिजे. त्यांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करू देऊ नये आणि तसेच त्यांचं महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन करू देऊ नये. कालपासून आमचा संप आहे, आजही आहे. जर शासनाची आज आमचे राज्य पातळीवरचे पदाधिकारी यांची चर्चा सुरू आहे, कालही चर्चा सुरू होती, परंतु तोडगा निघाला नाही. जर आज संध्याकाळपर्यंत तोडगा निघाला नाही तर उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रातले सगळे दवाखाने, प्रायव्हेट हॉस्पिटल्स, MARD, स्पेशलिस्ट डॉक्टर्स, हे बेमुदत आम्ही संपावर जाणार आहोत. त्याशिवाय सरकारचं डोकं ठिकाणावर येणार हे सरळ भाषेत मी सांगतो. शासनानं याच्यावर गांभीर्याने विचार करावा आणि याच्यावर ताबडतोब निर्णय घेऊन जनतेच्या आरोग्याशी खेळ करू नये ही आमची शासनाला नम्र विनंती आहे. आज पूरे महाराष्ट्र भर हम क्या एलोपैथिक डॉक्टर जो MMC में रजिस्टर्ड है वो आज क्या बोलते हैं बेमुदत संप पे जाने की जा रहे हैं. हमने कल से शुरू कर दिया था. इसका मुख्य कारण ये है कि BHMS डॉक्टर जिनको सिर्फ 6 महीने का फार्मेसी का कोर्स करने के बाद, जो कि ना उसमें ना मेडिसिन है ना बाकी का उनको इस चीज़ में क्या बोलते हैं नॉलेज है, उनको MMC में रजिस्ट्रेशन की परवानगी दे रहे हैं. वो उस विरोध, हमारा उस चीज़ के लिए कोई गवर्नमेंट से विरोध है और ये जनता के लिए बहुत नुकसानकारक होगा. सिर्फ 6 महीने का एक फार्मेसी का छोटा सा कोर्स कर ये पूरा MMC रजिस्ट्रेशन कर आगे जाके हॉस्पिटल भी खड़ा कर ये काम कर सकते हैं. तो इसमें जनता का बहुत बड़ा नुकसान है. जनता को क्या बोलते हैं, जो जिसको नॉलेज पूरा नहीं है, आज अपन बोगस डॉक्टर की तरफ देख रहे हैं कि उन्होंने उनको बंदी लाने के लिए कोशिश कर रही है सरकार. ठीक है, ऐसे समय होम्योपैथिक डॉक्टर को MMC का, एलोपैथी का फुल फ्लेज रजिस्ट्रेशन देना ये बिल्कुल गलत है और इसके अगेंस्ट हमारा विरोध है. तो ये जनता के लिए बहुत बड़ा नुकसानकारक रहेगा. हम लोग ये इस चीज़ को
परमिशन देकर अब ऑफिशियल क्वैक्स तैयार कर रहे हैं, जो हम बोलते हैं कि ये डॉक्टर जो है ये नकली बोगस डॉक्टर्स है, वो तो हम ऑफिशियली कर रहे हैं। फिर ये ढूंढी क्यों रहे हैं? बोगस डॉक्टर्स को ढूंढने की मुहिम भी बंद करना चाहिए, बाकी सब बातें बंद कर देना चाहिए। और मेरा एक कहना है, जो लोग ये लेजिस्लेशन बनाते हैं और जो लोग कायदा बनाते हैं, उन लोगों ने अपनी ट्रीटमेंट के लिए शुरुआत यहीं से करना चाहिए और इन्हीं लोगों से ट्रीटमेंट लेनी चाहिए। ट्रीटमेंट के लिए ये अच्छे एक्सपर्ट एलोपैथ्स के पास जाने की ज़रूरत ही नहीं है। जब सब कुछ ये कर सकते हैं तो इन लोगों ने अपने पूरे परिवार का, अपने मित्र मंडळी, आप्तेष्ट का, सबका ट्रीटमेंट उन्हीं से करना चाहिए। 4 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या बेमुदत संपामुळे राज्यातील आरोग्य सेवेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. आता राज्य सरकार या संपावर काय तोडगा काढते आणि IMAच्या मागणीचा विचार करून निर्णय मागे घेते का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, बुलढाणा. अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज.